गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पहा, मागच्या तासाला आपण कॅनिझरो रिॲक्शन आणि क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन स्टडी केलेला आहे. आत्ताच्या तासाला आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हा रिॲक्शन पाहणार आहोत. हेडिंग पहा, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बाय डायल्यूट HNO3 और KMNO4 और K2Cr2O7. डायल्यूट HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड, KMNO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट किंवा या ठिकाणी आपण कॅटॅलिस्ट वापरू शकतो पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. ह्या तिघांपैकी ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून ऑक्सिडेशनसाठी आपण कुठलाही कॅटॅलिस्ट आपण यूज करू शकतो. मग या ठिकाणी अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन आणि कीटोनचं ऑक्सिडेशन या ठिकाणी आपण फळ्यावर स्टडी करणार आहोत. पहा, लक्ष द्या इकडे रिॲक्शनकडे. आपण पहिल्यांदा अल्डिहाइडचं आपण या ठिकाणी ऑक्सिडेशन करणार आहोत. RC डबल बॉन्ड OH हा काय आहे? अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड, या अल्डिहाइडचं या ठिकाणी ऑक्सिडेशनसाठी आपण कोणताही कॅटॅलिस्ट या ठिकाणी यूज करू शकतो. या तिघांपैकी आपण या ठिकाणी घेऊयात ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 आणि ऑक्सिडेशनसाठी आपल्याला घ्यावा लागतो डायल्यूट H2SO4. मग हा जो अल्डिहाइड मॉलिक्यूल आहे ह्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर या ठिकाणी एक ऑक्सिजन ॲटम हा ॲड होणार आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळणार? कार्बोक्झिलिक ॲसिड हा या ठिकाणी मॉलिक्यूल मिळतो. म्हणजे या ठिकाणी अल्डिहाइडचं आपण जर ऑक्सिडेशन केलं तर ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतो? कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये होतो. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण एक्झाम्पल कोणताही घेऊ शकतो. अल्डिहाइडचा एक्झाम्पल घेऊयात आपण. या ठिकाणी हा आहे ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड या ठिकाणी कॅटॅलिस्ट सेम आहे, पोटॅशियम डायक्रोमेट आणि डायल्यूट H2SO4. या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे CH3 डबल बॉन्ड OH हा आहे ॲसिटिक ॲसिड. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन आपण ह्या तिघांपैकी कोणताही एक कॅटॅलिस्ट या ठिकाणी वापरू शकतो. ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून आपण जर ऑक्सिडेशन केलं तर एक ऑक्सिजन ॲटम या ठिकाणी ॲड होतो. त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन असं आपण म्हणतो. अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतो? बाय ऑक्सिडेशन कार्बोक्झिलिक ॲसिड. एक्झाम्पल या ठिकाणी आपण कोणताही घेऊ शकतो. या ठिकाणी मी घेतलेला आहे ॲसिटाल्डिहाइड undergoes the oxidation in the presence of potassium dichromate and dilute H2SO4. It is converted into acetic acid. मग विद्यार्थ्यांनो आपण कीटोनचं या ठिकाणी ऑक्सिडेशन करणार आहोत. Now ketone it undergoes the oxidation by strong oxidizing agent. कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हा लागतो, लाईक CrO3. कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हे लागतात. कोणकोणते आहेत? लाईक क्रोमिक ऑक्साईड CrO3 किंवा अल्कलाइन KMNO4 किंवा हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3. या तिघांपैकी कोणताही एक आपण ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून वापरू शकतो. कीटोन अंडरगोज द ऑक्सिडेशन बाय युझिंग द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. रिॲक्शन आपण फळ्यावरती पाहूयात. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो RC डबल बॉन्ड R' हा काय आहे? कीटोन. ह्याचा आपण काय केलेलं आहे? ऑक्सिडेशन बाय युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट CrO3. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार? कार्बोक्झिलिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स आपल्याला मिळणार. हा काय आहे? कार्बोक्झिलिक ॲसिड. आणि दुसरा मॉलिक्यूल सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, या ठिकाणी हा जो बॉन्ड आहे C सिंगल बॉन्ड C हा ब्रेक होतो आणि आपल्याला काय मिळतो? कार्बोक्झिलिक ॲसिड. 2 कार्बोक्झिलिक ॲसिडचे आपल्याला काय मिळतात? या ठिकाणी मॉलिक्यूल मिळतात. मग या ठिकाणी आपण जर स्टडी केलं तर हा जो कार्बोक्झिलिक ॲसिड आहे
ह्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम हा कीटोन पेक्षा कमी आहे. The one carbon atom is less in the product carboxylic acid than the ketone. मग या ठिकाणी कीटोनच्या ऑक्सिडेशनसाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतो, लाईक क्रोमिक ऑक्साइड CrO3, अल्कलाइन KMnO4 और हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. कीटोनचं आपण ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतात, 2 मॉलिक्युल्स हे कार्बोक्सिलिक ॲसिडचे मिळतात. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. CH3 C डबल बॉन्ड O C2H5. या ठिकाणी हा एक्झाम्पल आहे. ब्युटॅनोइक हा आहे ब्युटेन 2 ओन 1 2 3 4 ब्युटेन 2 ओन. याचं आपण ऑक्सिडेशन केलं बाय CrO3 तर या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला पहिला जो कार्बोक्सिलिक ॲसिड हा मिळतो. हा काय आहे, 2 कार्बन आहेत, इथॅनोइक ॲसिड आणि दुसरा आपल्याला जो मिळणार आहे C2H5 C डबल बॉन्ड OH. हा काय आहे, 3 कार्बन आहेत, प्रोपॅनोइक ॲसिड. विद्यार्थ्यांनो पहा, कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतात, लाईक CrO3 और अल्कलाइन KMnO4 और हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3. आणि या ठिकाणी कीटोनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल मिळतात. या ठिकाणी कार्बन कार्बन मधला बॉन्ड हा ब्रेक होतो. द वन कार्बन ॲटम इट इज लेस दॅन द कीटोन. मग या ठिकाणी हा आपण एक्झाम्पल घेतलेला आहे. हा कार्बन कार्बन मधला बॉन्ड ब्रेक होतो. पहिला मॉलिक्यूल आपल्याला मिळतो इथॅनोइक ॲसिड आणि दुसरा आपल्याला मिळतो प्रोपॅनोइक ॲसिड. विद्यार्थ्यांनो, आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन ह्यानंतर पुढचं आपण पाहणार आहोत रिॲक्शन क्लेमेन्सन रिडक्शन. हा हेडिंग आहे क्लेमेन्सन रिडक्शन. या ठिकाणी क्लेमेन्सन रिडक्शन मध्ये या ठिकाणी रिडक्शन होणार आहे. द कार्बोनिल ग्रुप इन अल्डिहाइड अँड कीटोन इट इज रिड्यूस्ड टू मिथिलीन ग्रुप. हा रिॲक्शन या ठिकाणी फळ्यावर स्टडी करणार आहोत आपण. अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे याचे या ठिकाणी रिडक्शन होणार. ॲडिशन ऑफ द हायड्रोजन ॲटम इन द प्रेझेन्स ऑफ द कॅटलिस्ट झिंक अमाल्गम ZnHg. याला काय म्हणायचं आहे, झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. मग या ठिकाणी हा जो ऑक्सिजन ॲटम आहे हा 2 हायड्रोजन ॲटमने हा रिप्लेस होतो, म्हणून ह्याला काय म्हणतेला आहे, रिडक्शन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम. या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, CH2 कार्बनची व्हॅलेन्सी 4 2 3 4 2 3 4 लक्षात ठेवायचं नेहमी. मग हा कार्बोनिल ग्रुप जो आहे ह्याचं कन्वर्जन हा आहे कार्बोनिल ग्रुप आणि हा कुठं असतो, अल्डिहाइड मध्ये सुद्धा असतो आणि कीटोन मध्ये सुद्धा असतो. इन अल्डिहाइड अँड कीटोन ह्याचं जर आपण रिडक्शन केलं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ झिंक अमाल्गम. लक्षात ठेवा, क्लेमेन्सन रिडक्शन मध्ये कॅटलिस्ट हा कोणता लागतो, झिंक अमाल्गम ZnHg आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे ह्याचा जो ऑक्सिजन ॲटम आहे हा किती हायड्रोजनने हा रिप्लेस झालेला आहे, 2 हायड्रोजन ॲटम. The oxygen atom in the carbonyl group it is replaced by the 2 hydrogen atom. आणि हा जो कार्बोनिल ग्रुप आहे याचा कन्वर्जन हा कशामध्ये झालेला आहे, मिथिलीन ग्रुप मध्ये झालेला आहे प्लस H2. मग आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊयात विद्यार्थ्यांनो. पहिल्यांदा आपण अल्डिहाइडचं घेऊयात. CH3 CH2 CHO. हा कोण आहे, CHO अल्डिहाइड 1 2 3. प्रोपॅनॉल अल्डिहाइडचा सफिक्स काय लावतो आपण, AL. रिडक्शन
कॅटलिस्ट सेम झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. या ठिकाणी हा ऑक्सिजन ॲटम हा 2 हायड्रोजनने रिप्लेस होतो. म्हणजे CHOचं कन्व्हर्जन हा कशामध्ये होणार, CH3. 2 हायड्रोजन वाढणार, ऑक्सिजन निघून जाणार, CH3. मग या ठिकाणी काय आहे, CH3 CH2 CH3 प्लस बाय प्रोडक्ट वॉटर मॉलिक्यूल. मग या ठिकाणी हा CH3 ग्रुप म्हणजे अल्केन तयार झालेला आहे. हा कोण आहे, प्रोपेन. हा कोण आहे, प्रोपेन. मग त्या आपण ह्या पद्धतीने आपण जर कीटोन घेतला, या ठिकाणी हा कीटोन आहे. एक्झाम्पलचं नाव आहे ॲसिटोन प्लस रिडक्शन सेम कॅटलिस्ट. मग हा ऑक्सिजन ॲटम हा निघून जातो आणि तर H2 मॉलिक्यूल ॲड होतो. CH3 CCH3 आणि इथं काय येणार, CH2. मग ह्यामध्ये सुद्धा एकूण किती या ठिकाणी हा झाला CH2. 3 कार्बन आहेत, आहे प्रोपेन. मग विद्यार्थ्यांनो आपला पुढचा रिएक्शन क्लेमेन्सन रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम. क्लेमेन्सन रिडक्शनसाठी आपल्याला कॅटलिस्ट हा लागणार आहे झिंक अमालगम ZnHg आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. द कार्बोनिल ग्रुप इन aldehyde and ketone, it undergoes the reduction and here is the oxygen atom, it is replaced by the 2 hydrogen atom. The carbonyl group it is converted into methylene group. इथं आपण पहिलं एक्झाम्पल घेतलेला आहे अल्डेहाइडचा, आहे प्रोपॅनॉल रिडक्शन. या ठिकाणी एक ऑक्सिजन ॲटम हा 2 हायड्रोजनने रिप्लेस होतो. याचं कन्वर्जन CH3 प्रोपेनमध्ये झालं अल्केन. आज आहे कीटोन. याचं आपण रिडक्शन केलं सेम कॅटलिस्ट झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर या ठिकाणी CH3 CCH3 तर H2 ॲड झाला प्लस H2O बाय प्रोडक्ट. हा सुद्धा काय आहे, अल्केन प्रोपेन. विद्यार्थ्यांनो क्लेमेन्सन रिॲक्शन नंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट रिडक्शन. ह्याचं नाव आहे विद्यार्थ्यांनो क्लेमेन्सन रिडक्शन नंतर आपण पुढचा रिॲक्शन पाहणार आहोत वुल्फ किश्नर रिडक्शन. पहा हेडिंग पहा, वुल्फ किश्नर रिडक्शन. यामध्ये सुद्धा आपण रिडक्शन रिॲक्शन करणार आहोत. The carbonyl group in the aldehyde and ketone, it undergoes the reduction in the presence of the hydrogen. वुल्फ-किश्नर रिॲक्शन मध्ये रिडक्शन मध्ये आपण कॅटलिस्ट वापरणार आहोत हायड्रोजन. मग पहिल्यांदा ह्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन हा हायड्रोजोन मध्ये होणार. मग त्यानंतर हा जो हायड्रोजन आहे ह्याचा रिॲक्शन आपण KOH और NaOH बरोबर आणि सॉल्व्हंट इथिलीन ग्लायकॉल हा यूज करून बॉइलिंग केला तर या हायड्रोजनचं कन्वर्जन हा कशामध्ये होणार, मिथिलीन ग्रुपमध्ये होणार. आपण या ठिकाणी जनरल रिॲक्शन पाहणार आहोत. द कार्बोनिल ग्रुप इट अंडरगोज द रिडक्शन बाय युजिंग द कॅटलिस्ट. या ठिकाणी आपण कॅटलिस्ट काय वापरणार आहोत, NH2. याला आपण काय म्हणतो, हायड्रोजाइन. याला आपण काय म्हणतो, हायड्रोजाइन. हा काय आहे, कार्बोनिल ग्रुप इन अल्डेहाइड अँड कीटोन. मग या ठिकाणी पहिल्यांदा काय तयार होणार, हा ऑक्सिजन ॲटम हा डबल बॉन्ड NH2 यामध्ये कन्वर्ट होतो. हा आहे हायड्रोजोन, हा मॉलिक्यूल तयार होतो. मग ह्याचं आपण रिॲक्शन KOH आणि इथिलीन ग्लायकॉल CH2OH हा आपण जर यूज केला, द कार्बोनिल ग्रुप इट रिॲक्टेड विथ हायड्रोजाइन. फर्स्ट इट इज कन्वर्टेड इनटू हायड्रोजोन. हा O गेला, या ठिकाणी NH2 गेला, -H2O.
डबल बॉन्ड NH2 हा झाला हायड्रोजन मॉलिक्यूल. मग ह्याचं रिॲक्शन आपण KOH आणि इथिलीन ग्लायकॉल बरोबर जर आपण केलं, CH2OH CH2OH इथिलीन ग्लायकॉल म्हणतो आपण, तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, CH2. या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲटम हे या ठिकाणी ॲड होतात. हा आहे मिथिलीन ग्रुप प्लस N2. हा H2 इथे ॲड झाला आणि N2 मॉलिक्यूल हा इलिमिनेट होतो. पहा विद्यार्थ्यांनो, वोल्फ किर्चनर रिॲक्शन मध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये, ह्याचा आपण रिडक्शन करणार आहोत. ॲडिशन ऑफ H2 मॉलिक्यूल बाय युजिंग द कॅटलिस्ट हायड्रोजाईन. पहिल्यांदा या ठिकाणी हायड्रोजन तयार होतो आणि त्यानंतर ह्याचं रिॲक्शन आपण KOH आणि इथिलीन ग्लायकॉल बरोबर जर बॉइलिंग केला तर या ठिकाणी मिथिलीन ग्रुप हा आपल्याला मिळतो. मग यामध्ये विद्यार्थ्यांनो आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहोत. पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेणार आहोत अल्डिहाइड मॉलिक्यूल. C2H5CHO हा आहे अल्डिहाइड. प्रोपॅन अल्डिहाइड, प्रोपॅनॉल म्हटलं तरी चालेल. मग या ठिकाणी मगाप्रमाणे हायड्रोजाईन NH2NH2. मग या ठिकाणी C डबल बॉन्ड OH, C2H5CH आणि या ठिकाणी डबल बॉन्ड NH2. या ठिकाणी आपण हा जो आहे CH डबल बॉन्ड O हा ऑक्सिजन ॲटम डबल बॉन्ड NH2 न रिप्लेस होतो. मग या ठिकाणी हा जो मॉलिक्यूल आहे ह्याला आपण काय म्हणायचं आहे, हायड्रोजन. मग ह्याचं रिॲक्शन आपण KOH आणि इथिलीन ग्लायकॉल बरोबर जर केलं, बॉइलिंग जर केलं, तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, C2H5CH3. या ठिकाणी H2 मॉलिक्यूल ॲड होतो प्लस N2. मग हा काय आहे, अल्केन प्रोपेन. म्हणजे अल्डिहाइडचं कन्व्हर्जन हा अल्केन मध्ये होतो. या पद्धतीने आपण जर या ठिकाणी कीटोनचं जर एक्झाम्पल घेतलं, पहा इथिल फिनिल कीटोन हा एक्झाम्पल आहे कीटोनचा. इथिल फिनिल कीटोन प्लस हायड्रोजाईन. मग या ठिकाणी काय तयार होणार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी डबल बॉन्ड NH2, डबल बॉन्ड ओच्या ठिकाणी डबल बॉन्ड NH2 फक्त लिंक करायचा आहे. हा आहे हायड्रोजन. मग KOH आणि इथिलीन ग्लायकॉल बरोबर बॉइलिंग केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, हा C2H5 आहे तसा राहणार आणि या ठिकाणी H2 मॉलिक्यूल हा लिंक होणार प्लस N2. मग हा जो आहे हा बेन्झीन, हा जो आपला प्रोडक्ट आहे याला आपण हा या ठिकाणी N प्रोपेल बेन्झीन आपल्याला मिळतो. पहा वोल्फ किर्चनर रिडक्शन मध्ये सुद्धा आपण एक ऑक्सिजन जो ॲटम आहे 2 हायड्रोजन ॲटमना आपण रिप्लेस होतो. या ठिकाणी फक्त कॅटलिस्ट बदललेले आहे. या ठिकाणी आपण हायड्रोजाईन NH2 हा वापरलेला आहे. हा जो ऑक्सिजन आहे या ठिकाणी पहिल्यांदा डबल बॉन्ड NH2 हा ॲड होणार, म्हणजे अल्डिहाइडचं आणि कीटोनचं कन्व्हर्जन पहिल्यांदा हायड्रोजन मध्ये होणार. देन इट इज रिॲक्टेड विथ KOH अँड इथिलीन ग्लायकॉल, देन इट इज कन्वर्टेड इनटू अल्केन. या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲटम हे ॲड होतात. विद्यार्थ्यांनो यामध्ये आपण पुढचं रिॲक्शन पाहणार आहोत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा रिॲक्शन बऱ्याच आपल्या टॉपिकमध्ये झालेले आहे, अनेक टॉपिकमध्ये.
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हटल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे, या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण रिॲक्शनसाठी वापरतो. इन दिस द ॲरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन अंडरगोज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणते आहेत? लाईक हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन हे रिॲक्शन ह्यामध्ये होतात. मग ह्या अल्डिहाइड आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन यामध्ये मेटा साईडचा जो हायड्रोजन ॲटम आहे हा दुसऱ्या ग्रुपने हा सबस्टिट्यूट होतो. यामध्ये त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण रिॲक्शन पाहूयात विद्यार्थ्यांनो. हा आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड, एक्झाम्पल आहे बेन्झाल्डिहाइड. याचं जर आपण नायट्रेशन केलं, रिॲक्शन विथ नायट्रिक ॲसिड, हा जो NO2 ग्रुप आहे इन द प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, हा जो NO2 ग्रुप आहे मेटा डायरेक्टिंग म्हणजे हा जो मेटा पोझिशन मधला जो H आहे हा नायट्रो ग्रुपना हा सबस्टिट्यूट होतो. CHO आहे तसा राहतो आणि या ठिकाणी नायट्रो ग्रुप ऍड होतो. मग ह्याला आपण काय म्हणतो? मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. मग विद्यार्थ्यांनो यामध्ये एकच रिॲक्शन तुम्हाला या टॉपिक मध्ये दिलेला आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये आपण अनेक रिॲक्शन करू शकतो, नायट्रेशन, हॅलोजनेशन, सल्फोनेशन. फक्त एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी मेटा पोझिशन मधला हायड्रोजन हा अनदर ग्रुपने हा सबस्टिट्यूट होतो. या ठिकाणी एक रिॲक्शन आपण पाहिलेला आहे नायट्रेशन, रिॲक्शन विथ नायट्रिक ॲसिड HNO3 आपण या पद्धतीने लिहितो. हा जो नायट्रो ग्रुप आहे NO2 हा मेटा पोझिशनला हा सबस्टिट्यूट होतो आणि प्रॉडक्ट काय तयार होतो? मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड हा या ठिकाणी तयार होतो. मग विद्यार्थ्यांनो या रिॲक्शन मध्ये आपण 4 रिॲक्शन आपण पाहिलेला आहे. पहिला आहे ऑक्सिडेशन ऑफ द अल्डिहाइड अँड कीटोन, सेकंड पाहिलेला आहे क्लेमेन्सन रिडक्शन, तिसरं पाहिलेलं आहे वुल्फ किश्नर रिडक्शन आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे नेक्स्ट वन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. थँक्यू.